महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असून काल राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटामध्ये या ठिकाणी बैठक पार पडली होती। मात्र या ठिकाणी समविचारी जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत या बैठकीतून काढता पाय घेतला होता। या संदर्भात या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहे। मी त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? काल या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, काय सांगाल? आता कसं आहे की आमचे जे स्टँडिंग नगरसेवक आहे त्याच जागांवर आणि त्याच प्रभागामध्ये त्यांनी दावा केला की ह्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत। हे कोणालाही समजतं, त्यांनाही समजतं, आम्हालाही समजतं आणि लोकांनाही समजतं की ह्या जागा मिळणार नाहीत। पण त्यांनी त्याच जागा मागितल्या आणि मग त्या कसं देणार आणि मग त्यांनाही समजलं म्हणून ते मीटिंगमध्ये चर्चा केली आणि निघून गेले। त्यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्या प्रकारे जर विचार केला शिवसेनेच्या डोक्यात या ठिकाणी हवा गेलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। कारण ज्या प्रकारे जर विचार केला तर विधानसभेच्या वेळेस आमची जी जळगावची राष्ट्रवादीची जागा होती ती शिव उबाठाला या ठिकाणी सोडण्यात आलेली होती। कुठेतरी या जागा आम्हाला मिळायला हव्या होत्या, मात्र या ठिकाणी त्या जागा आम्हाला मिळू शकल्या नाही, काय सांगणार? त्यांनी जसं सांगितलं की जळगाव शहराची ही जागा राष्ट्रवादीची होती आणि ही शिवसेनेला दिली, तसं आमची जळगाव ग्रामीणची जी जागा आहे ती शिवसेनेची होती आणि ती राष्ट्रवादीला आम्ही दिली। म्हणजे हे विधानसभा आणि महापालिकेचे निवडणूक याचा क्रायटेरिया लागू शकत नाही, कारण विधानसभाचं वेगळे निकष असतात, महापालिकेचे वेगळे निकष असतात, त्यामुळे तो विषय तसा होत नाही। आणि तसा त्यांनी केला तरी त्याने आम्हाला जळगावची जागा दिली, आम्ही जळगाव ग्रामीणची त्यांना दिली, त्याच्यामुळे आम्ही बरोबर झालो। आणि राहिला विषय जागांच्या संदर्भामध्ये, तर त्यांनी निवडून येणारा उमेदवार हे जर अगोदर सांगितलं आमचे घ्या का त्यांचे घ्या, तर त्याच्यावर एकमत सहज होतं आणि सर्व जळगाव शहरामध्ये राहणारे, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला समजतं यस हा उमेदवार फाईट देऊ शकतो, हा उमेदवार निवडून येऊ शकतो, हा उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकत नाही, हे प्रत्येकाला समजतं। त्यामुळे जरा असे नावं समोर ठेवले तर त्याला कोणी मान्यता देऊ शकतं। स्वबळावर लढणार आहे का आपण 75च्या 75 जागा? आज तरी आमचे 75 जागेची तयारी चाललेली आहे, 75 जागावर सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत। मुंबईत ज्याप्रमाणे ठाकरे बंधू एकत्र येणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार आहात का? आपल्या महाविकास आघाडीचे घटक आहे काँग्रेस पक्ष, याला सोबत घेणार आहात का? आम्ही मागच्या काळामध्ये एक 4-5 दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं, आताही बोलणं सुरू आहे, परंतु महापालिका लगेच लागल्यामुळे आम्ही मुलाखती किंवा ही उमेदवारांची तयारी करण्यासाठी सुरू केलेली आहे आणि बोलणी चालू आहे। आपण काय सांगणार जर विचार केला मागच्या काळामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसेंची तुम्ही या ठिकाणी भेट घेतली होती, या भेटीमध्ये महाविकास आघाडीसोबतच या निवडणुका आपण लढू, मात्र काल या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी या बैठकीतून निघून गेलेले आहे। एक प्रकारे हव्या तितक्या जागा न मिळाल्या त्यांनी नाराजी व्यक्त केली, आपण काय सांगणार? नाही, त्या ठिकाणी आदरणीय नाथाभाऊंसोबत आमची सकारात्मक चर्चा महाविकास आघाडीच्या बाबतीत झाली होती। एक पक्ष एक प्रभाग अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा होऊन आम्ही पुढे इतर चर्चांना सुरुवात केली होती। परंतु ज्या गेल्या 2 बैठकी आहेत त्यामध्ये प्रभागातल्या उमेदवारांकडून कुठलीही निश्चितता झाल्यामुळे त्या ठिकाणी कालचा सर्व प्रकार घडला आणि ज्या ठिकाणी आमचे सक्षम उमेदवार आहेत, ज्या ठिकाणी आमचे मागच्या टर्मला निवडून आलेले नगरसेवक होते किंवा यापूर्वी निवडून आलेले नगरसेवक होते, अशा जागा देणं त्या ठिकाणी शक्य नाही असं ज्या वेळेस आमच्या बैठकीत ठरलं त्यावेळेस त्या ठिकाणी ते बैठकीतून ते निघून गेले। डोक्यात हवा गेली असाही आरोप त्यांनी केलेला आहे। नाही, तुम्हाला सांगतो, शिवसैनिक हा अतिशय आदेशाचं पालन करणारा, जमिनीवर राहून काम करणारा, ग्राउंड लेवलने काम करणारा कार्यकर्ता असतो। तो समाजाशी, समाजातील प्रत्येक घटकाशी त्या ठिकाणी मुळात 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या हेतुभावनेने काम करत असतो। त्यामुळे कालही शिवसैनिकाच्या डोक्यात हवा नव्हती, आजही शिवसैनिकाच्या डोक्यात हवा आहे नाही आणि उद्याही शिवसैनिकाच्या कुठल्याच डोक्यात हवा राहणार नाही, हे मात्र निश्चित फार जबाबदारीने या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। जिल्हा संपर्क प्रमुख जे असतात संजय सावंत यांना या ठिकाणी चुकीचं फिडिंग देण्यात येत असतं, त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार घडल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। ज्या 2-3 महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, मग त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील किंवा समविचारी संघटना पक्षांचे लोक असतील, अशा गेल्या 3 बैठकींमध्ये ज्या कुठल्या चर्चा झाल्या, ज्या कुठले त्या ठिकाणी आमचं एकमेकांचं मतांचं देवाणघेवाण झाली,
या सर्व गोष्टी आम्ही आदरणीय संपर्क प्रमुख आणि आमची जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक लढण्यासाठी जी कोर कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्यांच्यासमोर आम्ही सर्व हा अहवाल आमचे महानगरप्रमुख शरदाबा तायडे आणि आम्ही त्या ठिकाणी दिला आणि त्यानुसारच हा पुढील निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. चर्चेची दारं बंद झाली का आता राष्ट्रवादीची? समविचारी पक्षांसोबत नेहमीच आमचा आग्रह राहिलेला आहे की आपल्याला जर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी थांबवायचं असेल, भारतीय जनता पार्टीच्या समोर आव्हान उभं करायचं असेल आणि गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही म्हणून लोकांना ते आपल्याला सांगून लोकांना आपल्याला जळगाव शहराचे ब्ल्यूप्रिंट तयार करून विकासाचे शाश्वत विकास करण्यासंदर्भात आश्वस्त करायचं असेल तर सर्वांना मिळून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि हाच उद्देश घेऊन येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक लढण्याचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलेलं होतं. परंतु आता मला असं वाटत नाही की ते या सर्व गोष्टींना तयार आहेत म्हणून आम्ही आमच्या 75च्या 75 जागांवरती शिवसेना मशाल या चिन्हावरती निवडणूक लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत आणि आमच्याकडे सक्षम निवडून येणारे देखील या ठिकाणी उमेदवार आहेत. नक्कीच या ठिकाणी शिवसेना 75च्या 75 जागा या स्वबळावर लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहे. ज्या प्रकारे जर विचार केला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जे आरोप केले आहे ते या ठिकाणी बिनबुडाचे आरोप आहे, कारण शिवसेनेचे जे प्रभुत्व आहे त्या प्रभागांवर आहे. त्यामुळे आगामी काळात जर काँग्रेस किंवा मनसेसोबत आली तर त्यांच्यासोबत या ठिकाणी आम्ही राहू. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटापासून आम्ही या ठिकाणी अलिप्त आहोत व स्वबळावर लढण्याचा निर्णय या ठिकाणी शिवसेना उभाठाने घेतला आहे. आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.